मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या तेजाच्या पूजनाला भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे. तेव्हा सख्यांनो, दीप प्रज्वलनातून आपण अज्ञानाच्या अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रार्थना करूयात. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. रथसप्तमी म्हणजे माघ सप्तमी. आजचा हळदी कुंकवाचा योग हा मला दुग्ध शर्करा योग वाटतो, कारण आज रथसप्तमी पण आहे. याच दिवशी ऋषी कश्यप आणि माता अदिती यांच्या संयोगातून भगवान सूर्याचा जन्म झाला आणि अखंड विश्व प्रकाशात आले. भगवान सूर्याचा जन्म झाल्यानंतर सूर्याचा जो रथ होता त्याला 7 अश्व जुंपले होते आणि या दिवसापासून ते 7 घोडे सूर्याला घेऊन अविरत धावत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत लाड जागृती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ ज्योती रणजित खेरनार. नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम 2025 मध्ये मी अध्यक्ष झालो. दिनांक 8/1/2025 रोजी माझं अध्यक्षपदी सर्वांमध्ये निवड करण्यात आली. मी वर्षभरात महिला दिनाच्या वक्तृत्व स्पर्धा, सलाड डेकोरेशन, रांगोळी स्पर्धा, दहीहंडी असे कार्यक्रम राबवले. त्यात तुम्ही सर्व उत्साहाने खूप खूप सहभागी झाला, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे जोरदार टाळ्यांनी खूप खूप अभिनंदन करा. तुम्ही इतकी छान उपस्थिती देतात त्याच्याबद्दल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुमच्यासाठी स्वतःला एकदम इतका आनंद होतो की आपली जी महिला असते अध्यक्ष ती खूप एक कार्यक्रम घेत असते तेव्हा आपल्या महिला एवढे मेसेज टाकतो ते करतो, तरी इतकी सुंदर उपस्थिती देतात तुम्ही कार्यक्रमांना, इतका आनंद होतो. त्याबद्दल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चला असो, ठीक आहे. कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन करताना अध्यक्ष कधीच एकटी काम करत नसते. तिच्यासोबत सगळ्या
पदाधिकारी, कार्यकारिणी आणि आता जेवढे सगळे लाडीव महिला मंडळ आहे ते सुद्धा सपोर्टासाठी उभे असतात. त्याच्यामुळे ते कार्यक्रम जोरदार होतात. त्याच्यामुळे तो एक आनंद वेगळा असतो. कोणत्याही कार्यक्रमात आपण सगळे गणपतीमध्ये पण इतके उत्साहाने पहिल्या दिवसापासून सहभागी होतात, इतका आनंद होतो ते बघून. अजिबात असं वाटत नाही की आपण कार्यक्रम घेतोय का काय करतोय. इतकी संख्या जोरात असते ना, बघून खूप बरं वाटतं. तसेच हळदी कुंकवाच्या पावत्या फाडण्यामध्ये मला सर्व माझ्या पदाधिकारी, माझ्या सर्व कार्यकारिणी, माजी अध्यक्षा व लाड जागृती महिला मंडळ या सर्व मैत्रिणींनी खूप खूप मदत केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छिते. इतकेच नाही तर सगळेच आजचे सर्व प्रायोजक आहेत, त्यांनी देखील अनमोल सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. तसेच अँकरिंग करता देखील मी 2-3 मैत्रिणींना फोन करून विचारले तर त्या देखील लगेच तयार झाल्या माझ्यासाठी की नाही मग आपण हिच्याकरता काहीतरी करूया. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते. मी माझे कर्तव्य समजते की यापुढे होणारे भावी अध्यक्ष व कार्यकारिणीस मी नेहमीच अशी मदत करत राहणार. यापुढे देखील मी असेच समाज कार्यरत करत राहील असे आश्वासन मी देते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. यानंतर लाड जागृती महिला मंडळाच्या संस्थापिका सौ उषाश्री श्रीकांत बागडे यांनी त्यांचे मनोगत थोडक्यात व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि तेव्हापासून अव्याहतपणे फक्त लाड जागृती महिला मंडळ मालेगावात काम करते. फक्त एक मंडळ, हजारो बायकांमध्ये नाहीतर गावोगावी 3-3, 4-4, 5-5 मंडळ असतात, वादविवाद असतात, भांडणं असतात. पण माझ्या मालेगावच्या सगळ्या भगिनी इतक्या समजूतदार, समृद्ध मनाच्या आहेत की कुठेही मंडळ विभागू दिलेलं नाही. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. अव्याहतपणे 36 ते 37 वर्ष झाले आपल्या मंडळाला आणि कुठेही कोणाचं मन न दुखवता सतत कार्यक्रम चालू असतात. आणि विशेष म्हणजे एकापेक्षा एक पुढच्या वर्षी अजून जोरात कार्यक्रम होतात. कुणीही मागे पडत नाही. प्रत्येक अध्यक्ष अतिशय जोमाने काम करतो आणि नवीन नवीन कार्यक्रम आणून सगळ्या महिलांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो. आतापर्यंतचे सगळ्या अध्यक्षांसाठी जोरदार टाळ्या. राहिले आपली कार्यकारिणी, प्रत्येक वर्षाची कार्यकारिणी सुद्धा खूप मेहनत घेते. कळत न कळत कोणी काही काम करून जातं, कोणी काही काम करून जातं आणि अशा या कार्यकारिणीसाठी सुद्धा जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. पासून इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असून त्यांनी आजपर्यंत 2000हून अधिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन आणि सूत्रसंचालन केलेले आहे. सामाजिक, कौटुंबिक, कॉर्पोरेट, विवाह सोहळे, राजकीय कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, मॅरेथॉन तसेच पॉडकास्ट अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपला वेगळा ओळख निर्माण केली आहे. अनेक तरुण व नवोदितांसाठी ते प्रेरणास्थान असून आपला जीवन प्रवास व अनुभव त्यांनी यूट्यूबवरील जोश टॉक्स या पॉडकास्ट चॅनलवर मांडला आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे अँकर आदित्य यांची उपस्थिती आजच्या कार्यक्रमात निश्चितच एक वेगळी उंची देणार आहे. चला तर मग टाळ्यांच्या गजरात अँकर आदित्य यांचे लाड जागृती महिला मंडळाच्या व्यासपीठावर स्वागत करूया. आजच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी येत आहे लाड जागृती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ ज्योती रणजित खेरनार. मी त्यांना विनंती करते त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करावा. संस्थापिका अध्यक्ष सौ उषाश्री बागडे यांचा सत्कार सेक्रेटरी सौ सोनाली कोतकर यांनी करावा. एक पुढील सत्कार होईल. त्याच्यानंतर अष्टप्रधान मंडळाचे आहेत सहभागी त्यांनी इथे यायचं आहे.
मोक्षप्रदायिनि मञ्जुलभाषिणि वेदनुते पङ्कजवासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदनकामिनि आदिलक्ष्मि जय पालय माम्। कल्मषनाशिनि कामिनि वैदिकरूपिणि वेदमये क्षीरसमुद्भव मङ्गलरूपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रितपादयुते जय जय हे मधुसूदनकामिनि धान्यलक्ष्मि जय पालय माम्। जय वरवर्णिनि वैष्णवि भार्गवि मन्त्रस्वरूपिणि मन्त्रमये सुरगणपूजित शीघ्रफलप्रद ज्ञानविकासिनि शास्त्रनुते भवभयहारिणि पापविमोचनि साधुजनाश्रितपादयुते जय जय हे मधुसूदनकामिनि धैर्यलक्ष्मि जय पालय माम्। जय जय दुर्गतिनाशिनि कामिनि सर्वफलप्रद शास्त्रमये गदगज मजेत ना. सो तुम्हा सगळ्या लाड जागृती महिला मंडळ मालेगाव या सगळ्यांचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की एवढा सुंदर कार्यक्रमाचं सतत संचाचं काम तुम्ही माझ्या हातात दिलं आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट मला आवडली, मग अशी अध्यक्ष मॅम यांची चर्चा करत होतो की साधारणतः 37 वर्षांची परंपरा असलेलं हे मंडळ आहे आणि फक्त 2 त्याच्या विंग्स काम करत, एक महिला मंडळ आणि एक पुरुष मंडळ, आणि सगळ्या एकोपाने काम करतात. तुम्ही असे सगळ्या छान सोबत राहा, छान राहा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज माझा सत्कार झाला आणि एक व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की माझी माता सरस्वतीवरती खूप श्रद्धा आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही माझा सत्कार केला, माझा आदर केला. माझी फ्रेम मिळाली, ती फोटो फ्रेम माता सरस्वतीची आहे. परवा वसंत पंचमी झाली आणि नक्की मी तुम्हाला शब्द देतो की माझ्या ऑफिसमधल्या केबिनमध्ये आता ही फ्रेम मी लावणार आहे. तर मस्त त्याबद्दल काल माझ्या मुलीचं नामकरण सोहळा झाला घरी माझ्या, आणि मी माझ्या मुलीचं नाव शार्गी असं ठेवलं आहे, ज्याचा अर्थ सरस्वती असा होतो. सो तो एक देखील दुग्ध शर्करा योग काल जुळून आला. आता आपण असं वेळ घालता आपण आता कार्यक्रम सुरुवात करूया, तर तुमची परवानगी असेल तर चालेल ना. आणि आता आज आपण सगळे लाड जागृती महिला मंडळाच्या वतीने आयोजित खेळरंगाला विथ अँकर दिते ह्या कार्यक्रमात आलो आहोत. आणि कार्यक्रम सुरू करण्याच्या पहिले आम्हाला असं वाटतं की प्रत्येकीने स्वतःसाठी काही वेळ दिला पाहिजे. आणि पहिलं लक्ष द्या, डोळे बंद असतील. आणि आज आपण 2026 मध्ये आहोत. कळत न कळत आपल्या हातून काही तुला दुखावलं गेलं असेल तर आपण मोठ्या मनाने त्यांना सॉरी म्हणूयात. कळत न कळत जर आपल्या हातून काही चांगलं कर्म घडलं असेल तर आपण त्यासाठी परमेश्वराचे आभार मानूयात. आणि आज आपण सगळे आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक छोटासा ब्रेक घेतो आहोत, स्वतःसाठी वेळ काढतो आहोत. छान सगळे नटून आलेले आहेत आणि हे सगळं पुढच्या 2.5-3 तास जे काही घडणार आहे, जे काही तुमच्यासोबत आपण छानपैकी गप्पा मस्ती करणार आहोत, त्या सगळ्यात तुमच्या सगळ्यांचा छान सहभाग आम्हाला वाचणार आहे. वेळ पसंत की चंडिका देखील होतात. आणि आता आपण असं एक छानसा जागर करतो आहोत. एक आत्मसाक्षात्काराचं गाणं आहे.
आय होप हे सगळं जे गाणं आहे जो जागर आहे तो तुम्हा सगळ्यांसाठी आहे. तुम्ही सगळ्यांनी कृपया डोळे बंद करून ऐकायचं आहे आणि आपण छानपैकी कार्यक्रम सुरुवात करूयात. आपण जागर हवं तर नंतर करूयात. आता बाप्पाचं गाणं वाजतं आहे. आता हात खाली नाही करायचे, हात वरतीच हात वरतीच हात वरतीच. या गाण्यावरून तुम्हाला सगळ्यांना छानपैकी बाप्पासाठी टाळ्या वाजून जय जयकार करायचा आहे. गाण्यांचे बोल आहे हे वाले. दादा गाणं प्लीज टाळ्या झाला पाहिजे. येस टाळ्यांचा आवाज. क्या बात आहे, क्या बात आहे. सगळ्या पॉझिटिव्हिटी आपण कार्यक्रम सुरुवात करतो आहोत. टाळ्याचा आवाज फार कमी. पहिलं मंडळ जय बात. वा जय बात. सुंदर आपण सोबत गाणं पण म्हणूयात. टाळ्याचा आवाज जोर देऊ द्या सगळ्यासोबत. बाप्पा मोरया मोरया. क्या बात आहे. हात वरती एनर्जी द्या. हे बात सगळ्यासोबत. गजानना गजानना. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. छान बाप्पा जागर झाला आहे. आता आपण छानपैकी जागेवरती सण होतच होणार करणार ना सगळ्या. गाणं वाजवतोय छानपैकी. डाव्या खाली हा ग्रुप थँक्यू सो मच दादा. खाली कोणी चला आता गाणं पण दिवस वाजते बघूया आपण. दादा दिवस आहे थोडं डावीकडे. हा थोडं मध्ये थोडं उजवीकडे. आता सगळ्या पक्षी तो होता पक्षी. आता एकदा की घरात राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट पटापट लक्ष्मीची गडके अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी गडके पटापट. झटपट पटापट लक्ष्मीची गडके अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी गडके पटापट. पुढे ताटापुढे पुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो माझ्यापुढे. पुढे ताटापुढे पुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो माझ्याकडे. ब्रेक डान्स काका मागतात एक चान्स. काकू करतात ब्रेक डान्स काका मागतात एक चान्स. झटपट पटापट लक्ष्मीची गडके अंदर प्रसन्न होके अंदर आणली गडके पटापट. झटपट पटापट. एकदा छानपैकी बसून घ्या. आपल्या माता भगिनींना ड्रोन ओळखतं, व्हाईट कमल समोर ओळखतं.
त्यामुळे आपण स्टेजवरती डान्स हा प्रकार पूर्ण बंद करून टाकला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की होम मिनिस्टर म्हटलं की वहिनी आणि भाऊजी हे नातं असतं, तर आम्ही वहिनी आणि भाऊजी हे नातं साईडला करू. तुम्ही ताई, मी दादा हे नातं आपण आजपासून सोबत करणार आहोत. तिसरा महत्वाचं म्हणजे की या कार्यक्रमात एकही खिल्लरपणा होणार नाही आणि ती नशिबाने विनर असेल की त्याच्यात खेळायचं आहे, पण खेळ हा तुमच्या खेळापेक्षा नशिबावरती जास्त डिपेंड असणार आहे. आणि एक गेम आपण घेत आहोत सासूबाई सुनबाई सुपर जोडी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सख्ख्या सासूबाईंना समोर घेऊन यायचं गेमसाठी. कॉलनीमधल्या बिल्डिंगमधल्या आत्ते मामे मावस सासू चालणार नाही, ठीक आहे. ज्यांच्या मुलाशी तुम्ही लग्न केले त्याच आईला घेऊन समोर यायचं, ठीक आहे. असे सोपे खेळ आहेत. आता आम्हाला पहिल्या खेळासाठी पहिल्या क्वालिफाईंग राऊंडसाठी 10 महिला समोर घ्यायच्या आहेत, पण त्यासाठी पण एक फिल्टर आहे. आपण 2 बॉल्स इथे आणलेले आहेत. हे 2 बॉल्स तुम्हाला नागलांचा आहे. त्यामुळे लहान मुलं ज्यांनी छानपैकी मम्मीच्या बाजूला डावीकडे उजवीकडे खुर्ची घेऊन बसले आहेत, एक तर आईच्या मांडीवरती बसा, आजीच्या मांडीवरती बसा, नाही तर पुढे छानपैकी हिरवळ आहे, हिरवळीत आरामात बसा. कृपया मागे काही महिला येत आहेत त्यांना बसायला जागा आपण करून देऊयात. सो मुलांना विनंती की आपण आईच्या मांडीवर बसा, आजीच्या मांडीवरती बसा. आपल्या मुलांची काळजी आपण स्वतः घ्या, त्यांना समोर पाठवा नाही तर शक्य असेल तर. ओके, आता नियम सांगतो आहेत कार्यक्रमाचे. आपण 2 बॉल्स, एक बॉल इकडे असेल, एक बॉल ह्या बाजूला असेल. पहिल्या लाईनपासून बॉल म्युझिकवरती तुमच्यामध्ये फिरणार. तो नागमुडी वळणाने फिरणार, म्हणजे इकडे शेवटी बॉल गेला तो तुम्हाला बॉल मागे पास करायचा आहे. म्युझिक बंद झाल्यावरती ज्यांच्या हातामध्ये बॉल येऊन थांबेल ते खेळायला समोर येतील. सोपं एकदम, ठीक आहे. डन. सो 2 बॉल्स आपण आणले आहेत. दुसरा बॉल, हां, पहिल्या बाकावरच्या विद्यार्थिनी खेळणार का तुम्ही सगळ्या? खेळणार आहेत? फर्स्ट रो पासून चालू करा. लहान मुलाकडे बॉल देऊ नका, लहान मुलाकडे बॉल देऊ नका. मागे 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 थांब 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 थांब. आलाय बॉल इकडे. खेळायचं तुम्हाला? नाही खेळायचंय तुम्हाला? तुमच्या कोण पाठवलं खेळायला? तुमच्या ऐवजी कोण पाठवलं? इकडे खेळायचंय? खेळायचं या ताई समोर. बॉल शेजारी द्या, खेळायला समोर. इकडून कोण येणार खेळायला? या बाजूने. मागे मागे. मॅम खेळायचंय? बॉल शेजारी द्या. चला, झाल्यात 6 जणी. म्युझिक. पाठीमागून टाळणं झालं पाहिजे. खेळायचं ताई? खेळायचंय? बॉल शेजारी द्या, समोर या. इकडे कोणाकडे बॉल आहे? व्हेरी गुड. ओके, चला या. झाल्या 8 जणी. आता शेवटचा राऊंड होईल पहिल्या खेळासाठी. चलो दादा, म्युझिक. ओके, इकडे कोणाकडे बॉल आहे? इकडे बॉल कोणाकडे? मला सांगा, मला माझ्याशी गप्पा मारा तुम्ही इकडे. आज कोणाकडे बॉल आहे इकडे? खेळायचं आहे? खेळायचं आहे ना? बॉल शेजारी द्या. 3, आपलीच टोपी फुंकायची आहे, दुसऱ्याची टोपी फुंकायची नाही. 3, 2, 1, गो. टाळ्यांचा आवाज. जय बात. हात लावायचं नाही, हात लावायचं नाही, हात लावायचं नाही. ओहो, जय बात. सरळ 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 सरळ. क्या बात आहे. ओहो, त्यांचं नाव लिहून घ्या फक्त. इथे कोणाकडे आहे पेन पॅड? सोनाली अमृतकर पोहोचले फायनल राऊंड मध्ये. थँक्यू सो मच. तुम्ही 5 जणी आता खाली बसा. पुढच्या 6 जणी या समोर. हो, तुम्ही पण जा मॅडम. चला, तयार? मॅम तुम्ही कम्फर्टेबल ज्वेलरीमध्ये?
होईल ना? येस. चलो रेडी. सो फर्स्ट आता इकडे साऊंड आहे, याची काळजी घ्यायची. थोडं तिरपं फुंकायचं तुम्हाला तुमच्या. हां मॅम प्लीज प्लीज. सो फर्स्ट गेमचा सेकंड राऊंड होतोय, पण टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. रेडी 3, 2, 1 गो. छम छम घुंगराची बाण नजरात लागेली अवतरली सुंदर रात रंगीरती रंगुली सास शिनगार हालेली सूर तालात मी दंगुली आले तारांगणी चंद्रा. आणि जिंकलेल्या 2 फायनलिस्ट मिळाले आहेत. दोघींचा आपण छानपैकी टाळ्या वाजून अभिनंदन करूयात. बॉल कुठपर्यंत आहे? इकडे बॉल कुठपर्यंत? आता तुम्हाला इकडे बॉल पास करायचा आहे. खेळायचं मॅडम? बॉल शेजारी द्या. इकडे बॉल कोणाकडे खेळायचंय? या मग समोर बॉल शेजारी द्या. नाही अजून नाही. झाला आहे 4 जणी आपल्याला घ्यायच्या आहेत. अजून किती? 6. व्हेरी गुड. काय हुशार सगळ्या. या जरा म्युझिक, टाळ्यांचा आवाज सोबत. वा. राहीन तुमच्या पाठीशी, जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, अप्सराचे जबाबदारी ती. इकडे आलाय बॉल. काही खेळायचंय? चला बॉल शेजारी द्या. काही बॉल सांभाळून ठेवा. तुमच्याकडे. इकडे बॉल कोणाकडे? आपला कितवा गेम चालू आहे मंडळ? कितवा राऊंड? पहिला राऊंड. आता इथून आपण एक घेतो फायनल गेमसाठी. तयार? हो. आता सोपं करायचं आहे. झाला पाहिजे. रेडी 3, 2, 1 गो. हर्षाली देशमुख मॅम. सेकंड गेम फर्स्ट राऊंड हर्षाली देशमुख मॅम. थँक्यू सो मच. आता आराम करा खायचं, पण टाळीची साथ थोडी कमी पडते आहे. रेडी 3, 2, 1 गो. म्युझिक. Thank you.
झाला राहू द्या. कल्पना सचिन अमृतकर जरा टाळल्या खूप छान खेळल्या आहेत. थँक्यू सो मच. चला आता झालं ओके. आता आपण मावशी तुम्ही इकडे सरकून जा. तुम्ही इकडे सरकून. चलो तयार रेडी आता म्युझिक ओके. थांबता तुला थोडे मराठी टच लावशी डन. चलो 3, 2, 1 म्युझिक. ताई उशिरा बसल्या. थँक्यू सो मच. आता आपण मावशी तुम्ही इकडे शिकवून जा. असं रोज सासूबाईच्या मांडीवर बसत जा. प्रेम वाढत ठेवतो. तयार सुनमुख घ्या. डिमांड आहे शिकवायची म्हणे पैसे द्यायचं नाही पण घरं सुनमुख मिळालं पाहिजे म्हणून. तयार टाळीचा आवाज आला पाहिजे. म्युझिक. आपली सासू शोधा. 1, 2 तुम्ही थँक्यू सो मच. प्लीज मावशी इकडे बसा. इतकं प्रेम आहे इतकं अगं आणि आई एवढे शिकायचं मस्त. चला तयार आता म्युझिक. असं नका बघू पाय मला केला शृंगार आज जात असा दिसत मी बारी जाऊन सरा मी खास तुझे निघाली चालत गुलाबी पागल करतो तुझे मोर गुलाबी साडी आणि सासू शोधा. एवढी जाऊन आपल्या आईला घ्या. चला जमल्यात त्या दोन्ही सासूच्या मांडीवरती बसा. खरंच बसा. अरे छानसा फोटो घ्या. सगळ्यांचा कशा वाटतात सगळ्या. मग या प्रेमासाठी आणि छानच्या फोटोसाठी छानसा टाळ झाला पाहिजे. चलो तयार आता म्युझिक. सासू शोधा. मी पहिले बसली. सासू शोधा. तिकडे होतो त्या शेवटी बसत. बरं हा ठीक आहे. आराऊंड करत घेऊ आपण. ठीक आहे आराऊंड.
आई तुम्ही आऊट झाले आहात या खाली सुंदर धन्यवाद काय झाला पाहिजे तुम्ही कसं तुम्ही कसं मला म्युझिक येणं पिसाट्याचं नाही घर बसतोल राहीन राखली ती भाऊजी तुमच्याच वडील मिळाले भिंतीच्या रंगीला चिंबारी मिळाले काय सोडा कबरी कळेना Thank you so much. Yes, please. No fast बोलतो कसं तुम्ही जाऊ द्या घरी जाऊ द्या घरी कोण काय उलट आलं कोण उलट आलं उलट आलं काही क्वालिफाय तुम्ही उठले हा मग एक मार्के नापास 10 मार्के नापास या द्या धन्यवाद थँक्यू म्युझिक बाप रे बाप आता बाकी आहे शेवटच्या गुलाबी साडी होती थँक्यू सो मच थँक्यू सर कंटिन्यू म्युझिक पुढे बस थँक्यू सो मच थँक्यू सो मच चलो हां कमला पाणी घेऊन धन्यवाद काही धन्यवाद आऊट 2 मिनिटांना ऐका कार्यक्रम आपला चालू आहे एकाच वेळेस गर्दी करू नका पहिले काउंटर फक्त लहान मुलांसाठी ओपन केला आहे आपण याची नोंद घ्यायची आहे चलो एक नंबर या खाली चला आता बाकी 1 2 3 4 5 6 इनफ म्युझिक थँक्यू सो मच प्लीज आता आपण थोडं अंतर वाढूया खुशांमधलं सरकेल
थोडं अंतर वाढवायचं. चलो तयार. म्युझिक. जाऊ दे. थँक्यू सो मच. आता बाकी आहे शेवटचा काही खुर्ची घेऊन जा आपली साईडला. ठीक आहे काही सर काही आता मग शेवटच्या 5 जणी. आता म्युझिक. हॅलो हॅलो सर्वांना पुन्हा विनंती आहे 4 जणी बाकी आहे. नको थँक्यू. ओके आता मग शेवटच्या 3 जणी. सो तुम्ही तिघी पण सख्यात सासूबाई सुनबाई आहेत का? तुम्ही तिघी पण सख्यात सासूबाई सुनबाई आहात का? चुलतवाल्या. मावशी सख्खी म्हणजे अशी की जिच्या मुलाशी तिने लग्न केलं आहे. चला काय करणार नाही तर आपण खाली जायचं आपण सोपं. सासूबाई सुनबाई सुपर जोडी ठरल्या आहे. आणि बाजूची काही आणि कमल ताईचे टाळ्यांचा आवाज जोरात झाला पाहिजे. हो ना आम्ही घेतो शेवटी घ्या. धन्यवाद. तुमचं गिफ्ट आम्ही तुम्हाला शेवटी देणार आहोत. ठीक आहे शेवटी धन्यवाद. ओके मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये वॉलपेपर हां थांबा. ओके आता तुमच्यामध्ये पहिल्या गेममध्ये कोण टोपीच्या गेममध्ये कोण खेळले? टोपीचे गेम खेळले. टोपीचे या खाली या. आता आहेत 1 2 3 4 5 6 4 पाहिजे नंबर 4. एक गेम खेळले ना 7 आहे. नवऱ्याचा 8 2 पाहिजे 2. ज्यांच्या मोबाईलच्या वॉलपेपरवरती आपल्या नवऱ्याचा फोटो आहे 2 9 या पटकन स्टेजवरती 10 झालं 10 टाइम. तुमच्या सगळ्यांना वेळ असेल 2 मिनिटांची. त्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या हातामधल्या दोरीला जास्तीत जास्त गाठण बांधायचे आहे. ठीक आहे मी सांगितल्यावरती गाठण तुम्हाला जमतील तशा मारायच्या आहेत. ठीक आहे तयार. सो तिसरा गेम आपला होतो आहे आणि तयार. यातून आपण 2 जण घेतो फायनल राऊंडसाठी. 3 2 1 गो.
स्टॉप 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 राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या आता थांबा आता ताई राहू द्या राहू द्या ताई राहू द्या ताई राहू द्या मोजत राहू द्या 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 मी येतो मोजायला ऐका ऐका लक्ष द्या आता हातात धरा हातात धरा आता आहे गेम मध्ये ट्विस्ट ज्या दोन बाई सगळ्यात पहिले सगळ्यात गाठण खोलणार त्या जिंकणार किती वेळ सुरू होते आता सगळ्या झालं या 10च्या 10 जण इकडे या या इकडे दोरी घेऊन या हा गेम थोडा ट्विस्ट वाला होता आपण तेच यांचं म्हणणं की आधी सांगायला पाहिजे होतं हो 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 ऐका 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 हा गेम पेक्षा यातून आपल्याला मिळणारं शिक्षण किंवा मूल्य महत्त्वाचं आहे मी जेव्हा सांगितलं की तुम्हाला 2 मिनिटांची वेळ आहे तुम्हाला जास्तीत जास्त गाठण तुम्हाला जमतील तशा बांधायच्या आहेत त्यावेळेस सगळ्यांनी आपल्या परीने दणादणा यांच्या भाषेमध्ये गाठ बांधल्या कोणी सैल बांधल्या कसून बांधल्या कोणी एकावर एक बांधल्या मी 2 मिनिटं झाली ती गेम ट्विस्ट केला आणि म्हणालो की आता ज्या 2 जणी सगळ्यात पहिले गाठण सोडतील त्या 2 जण जिंकणार आहेत सो याच्यामध्ये गाठ किती मारायला महत्व होतं तुम्ही ती गाठ कशी सोडतायत याला जास्त महत्व होतं आणि यातून एक मूल्य आपण शिकूयात की हे दोरी म्हणजे आपलं आयुष्य असतं ती गाठ म्हणजे आपला प्रॉब्लेम असतो आपणच आपल्या आयुष्यात तो प्रॉब्लेम धरून ठेवतो पण आपण जर ती गाठ तो प्रॉब्लेम आपण स्वतः सोडवतो आपलं आयुष्य पुन्हा त्या दोरीचं सरळ होऊन जातं हे आपण यातून शिकूया तुमचा प्रॉब्लेम मोठा आहे 2 जिंकताय 2 जणी तुम्ही आणि तुमचं नाव सांगा ज्योतिमालपुरी आणि रेखा सिंजाडे ओके माधुरे तुम्ही पोहोचताय फायनल राऊंडमध्ये लिहिले ओके येस आता आपले अजून 2 गेम बाकी आहेत 4था गेम आता होईल याच्यानंतर आणि त्यानंतर होणार आहे वाईल्ड कार्ड एंट्री सो आपल्या मनाचं भान ठेवून हळूहळू करून फूड काउंटरवर जाऊयात आपली प्लेट घ्यायची आहे आणि छानपैकी बसून आपण जेवण करायचं उभं कृपा जेवण करू नका ते होतच नाही व्यवस्थित तर प्लीज फूडची प्लेट घ्या आणि आपल्या खुर्चीवरून बसून जेवण करा अश्विनी कोतकर मिनल कोतकर यांच्या सत्कारासाठी स्वाती सोनेने यायचं आहे ताई तुम्ही कृपया व्यासपीठावर यावे ज्यांचा सत्कार आहे ती व्यक्ती सेंटरला घ्या ज्या व्यक्तीचा सत्कार आहे त्या व्यक्तीला चला बघा हळदी कुंकवाचा कार्यक्रम 25 जानेवारी ऐश्वर्या लॉन्सला आहे आणि या पत्रिका घराघरात पोहोचवण्याचे काम मीनाताई आलेल्या आहेत मीनाताईंचा सत्कार
अध्यक्षा सौ ज्योती खैरनार यांनी करावा. आणि पावती पुस्तक, ज्या पावतीमुळे आपल्याला आज वस्तू मिळाली आहे, तर या पावती पुस्तकासाठी जे प्रायोजक आहेत त्या हां ओके बघा इकडे समोर हा रेडी. सौ कल्याणीताई आघारकर, अजून इकडे सर थोडे इकडे ओके बस ओके माझ्या प्रेममध्ये चला तर बघा इकडे हा रेडी. मदत पण गुप्त देणगी दिली त्यांचेही मी लाड जागृती महिला मंडळ तसेच मंडळातर्फे आभार मानते. आणि आम्ही सर्व आभार मानण्यापेक्षा व्यवस्थित त्याचं पचनक्रिया सुधारते त्याने. हे पूर्ण ब्रह्म असतं, तर आपल्याला आपल्या पोटाचा अंदाज माहिती असतो की आपण किती ताटात अन्न घेतलं. आपलं खायला शक्य आहे तेवढंच अन्न आपण प्लेटमध्ये घ्या. कृपया अन्नाचं वेस्टेज करू नका, अन्न वाया घालू नका. अन्न हे पूर्ण. नमस्कार. माझ्या सर्व मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज तुम्ही वेळात वेळ काढून मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवर, माजी अध्यक्षा व लाड जागृतीच्या सर्व सखींचे मी आभार मानते. तसेच आज आपलं मनोरंजन करण्यासाठी आलेले अँकर आदित्य यांचेही आभार. एवढा मोठा कार्यक्रम प्रायोजकांशिवाय पूर्णच होत नाही. आज आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेले सर्व प्रायोजकांचे योगदान अमूल्य आहे, त्याबद्दल त्यांचेही आभार. साऊंड सिस्टीममुळे कार्यक्रमाला रंगत येते, त्या बोहाडे भाऊंचेही खूप खूप आभार. आणि सर्वात महत्त्वाचे, कार्यक्रमाची फोटो स्वरूपात आठवण कायम करून दिल्याबद्दल आपल्या मोशन फोटोचे बाळाभाऊ अमृतकर यांचेही आभार. आणि लाड युवक संघटनेचे पण मी आभार मानते. धन्यवाद. मॅडम दसरा 2 3 इकडून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस 1 2 3 4 5 6 7. ऐका 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. नाही तेवढे 13. कुणाच्या हातात ती बांगडी असेल, मोबाईल असेल, पर्स असेल, किंवा एखाद्या मुलाने त्या रंगाची पॅन्ट घातली असेल, तर त्याला पॅन्ट सगळं आणायचं समोर जाऊन त्या रंगाची वस्तू येऊन समोर घ्यायचे. जर त्या रंगाची एखाद्याने ब्लाऊज किंवा साडी असेल, त्या मॅडमने समोर घ्यायचे समोर. ठीक आहे, चालेल. सो पहिलं आणि नियम क्रमांक 4 की गाण्यामध्ये जेव्हा रंगाचा उच्चार होईल त्याच वेळेस उठायचं आहे. म्युझिक समजलं न उठल्या चालणार नाही, मी डिस्क्वालिफाय करून टाकेल जागेवरती. तयार? चलो पहिलं गाणं. बसून ठरलं मॅडम, मी बसून त्यांना बसून या मॅडमचं ऐका, सगळं बसून घ्या. प्लीज बसा, प्लीज बसा. चला तयार? खुर्ची हात लावू नका, फक्त आपल्याच खुर्चीवर घेऊन बसायचं आहे. ज्या तुमचा खुर्ची नंबर आहे तो नंबर बसायचा आहे. ठीक आहे, तयार? चलो. ह्या दरम्यान जर कुणाला दुखापत झाली, लागलं, तर त्याला जबाबदार लाड जागृती महिला मंडळ नाही. अँकर तिथं बिलकुल नाही. मान्य असेल तर बसा, तिथं आम्ही दुसऱ्या मॅडम बोलतो खुर्चीवरती बसायला. मान्य होतं म्हणा. हां ऐकलं तुम्ही? चला तयार करा. गाणं कशी आवाज खोल, आवाज खोल, आवाज खोल. हा बाजू गुलाबी संभाल मुझको ओ मेरे यारों
इश्क का रंग सफेद मैं छलना कपट ना भेद पिया सो रंग मिला. बसा 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 ताई बसा. बसा ताई तुम्ही आउट. धन्यवाद. चलो म्युझिक. काय चाललं आऊट सोडू बसलं या बसलात का ओके थँक्यू 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 त्या वस्तू फास्ट 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 फास्ट. बाळा खुर्ची नको घेऊ प्लीज. तुम्ही रनआउट झाले प्लीज या. थँक्यू. देऊन टाका वस्तू. हात पाहिलं मॅडम धागा बघितला. चलो 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 फास्ट 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 सगळ्या बसा पटकन. ब्ल्यू ब्ल्यू लिहा पटकन पटकन पटकन. अरे कोणच आहे छान. या आऊट. मी शेवटी बसून मी तर यातून आपण 2 जणी घ्यायचे फायनल राऊंड साठी. दादा म्युझिक. दादा म्युझिक. बाजू 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 बाजू. मंजूर है.
किसका है साया दिल में दस्तक यहाँ कौन शांत कोण बसलं? मॅडम बसलं. तुम्ही बसून घेतलं. जा खुर्ची घेऊन जा मॅडम. आता बाकी आहे आणि आता कलरचं गाणं वाजणार नाही. मी एक सांगेल वस्तू, ती वस्तू ऑडियन्स मधून घेऊन यायची आहे. ज्या 2 जणी सगळ्यात पहिले ती वस्तू आणतील त्या 2 जणी फायनल राऊंड मध्ये. यू करेक्ट आहे? ओके. सो तुम्हाला ऑडियन्स मध्ये जायचं आहे. बसा बसा. खूप छान केलं, खूप छान केलं. नाव सांगा. अर्चना मोहिनी टिकरमा. 500 कुठे आहे त्यांचे? बसा. झाले 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 2 जण. पूर्ण एक कडवं गाणं म्हणायचं. पूर्ण एक कडवं गाणं म्हणायचं आहे. जर क्वालिफाय झालं तर तुम्ही फायनल गेम मध्ये. नाही आधी तुमच्या बसून मॅडम. गाण्यामध्ये दिलच्या वेळी नवा शब्द सोगेश दिया है तुमको मैंने क्या कहना. कडवं 2 ओळी आल्या. मोठा होता तुम्ही. कडवं 4 ओळींचं. चार्जिंगला लावलाय तो. चला उठा उठा. नेक्स्ट. तुषार पागल है तुषार दीवाना है. तुषार पागल है तुषार दीवाना है. सारी सारी रात जगाता है यही, हंसाता है यही रुलाता है. तुषार पागल है तुषार दीवाना है. झाल्यात फायनल मध्ये क्वालिफाय. तुझं नाव सांगा मॅडम. प्रीती तुषार नेवडकर. प्रीती तुषार नेवरकर वाईल्ड कार्ड एंट्री. अतुल है कि मानता नहीं. अतुल है कि मानता नहीं. कॅमेरा बसून पब्लिक असते एक. झाले झाले. अतुल है कि मानता नहीं. मुश्किल की दिल है. अतुल है कि मानता नहीं. या पुढचं कोणी जायचं गाणं मॅडम. या पटकन बसायचं.
त्या आल्या जातात पहिले. ओके. सुदेव दीवाना क्या कहना ये सुन या सुभाष दीवाना मानीना क्या कहना है. येस मॅडम. हाय दीपक मेरा दीपक कब बन जाएगा मेरे कातिल हाय दीपक मेरा दीपक चार ओळी एवढं येतं या खालसमोर. जगदीश्वर जगदीश्वर प्यार व्यार मैं क्या जानू रे मैं क्या जानू रे जानू तो जानू बस इतना ही जानू मैं तुझे अपना जानू रे जगदीश्वर जगदीश्वर प्यार व्यार मैं क्या जानू रे मैं क्या जानू रे जानू तो जानू बस इतना ही जानू मैं तुझे अपना जानू रे. वा पोहोचले फायनल राऊंड. नाव सांगा. लीना अमृतकर मॅम पोहोचले फायनल राऊंड मध्ये. आता इथे कोण कोण आहेत ज्यांना गेम खेळायचं पण आतापर्यंत एकही गेम खेळला नाहीये. ज्यांना गेम खेळायचं पण एकही गेम खेळणे सगळ्या स्टेजवरती आहे. फास्ट सगळ्यांना पास करायचं आहे. सगळ्यांना पास गेम माहिती आहे. ओके. याच्यात गेम नेमका असं की म्युझिक लागल्यावरती तुम्हाला हा बॉल एक विकेटला पास करायचा आहे. म्युझिक संपल्यावरती ज्यांच्या हातामध्ये हा बॉल थांबेल त्या आऊट. हेच आहे फक्त नियम वेगळा याच्यामध्ये. तर नियम असा आहे म्युझिक लागल्यावरती तुम्हाला हा बॉल तुम्ही घेतलाच नाही. 1 2 या वर्षी एक दोन थोडं आंबोशी 10-15 मिनिट. चलो घेतलंच नाही. पायांचा आवाज. चला एक दोन आऊट. एक दोन एक दोन घ्या बसून सरकार. Putang
नियम नियम त्याचा हात लागला नाही मग तुम्ही ते हात नाही घेतले नियम नियम असं या तू कॅन्टी बिग पूरा लंडन ठुमकदा ओ गलों ते पैंदी पूरा लंडन ठुमकदा आता लागला होता हात लागला होता 1 2 या एक कलर म्युझिक थोडा पूरा लंडन ठुमकदा ओ गलों ते पैंदी पूरा लंडन ठुमकदा एक हात लागला त्यांचा 1 2 या आता आहेत शेवटच्या 5 जणी दादा म्युझिक एक दोन आउट आता आहे थँक्यू सो मच आणि जिंकलेले आहेत योगिता प्रवीण धामणे मॅम जिंकल्याच्या टाळ्यांच्या आवाज झाला पाहिजे योगिता धामणे मॅम थँक्यू ओके ओके बघा समोर रेडी स्माइल यस डोळे लागले परत एकदा इकडे यस एक मिनिट थांबा एक आपण छानसा व्हिडिओ बोलूया संस्थेच्या सगळ्या माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान केला आहे संस्थेच्या सगळ्या आजी कार्यकारिणी यांनी सोबत सगळ्यांना विचार की त्यांना आजचा कार्यक्रम कसा वाटला थँक्यू सो मच समोर एक मिनिट आणि या वर्षीच्या सगळ्या कार्यकारिणी यांची नजर काढतात सगळ्या माजी अध्यक्ष आपण म्युझिक प्ले करू म्युझिक माझ्या बघेल छानपैकी काय झालं पाहिजे जोरदार सो मंडळी लाड जागृती महिला मंडळ मालेगाव यांच्या वतीने 2025 आणि 26च्या कार्यकारिणीच्या सगळ्या टीमने यंदाचा हरिकुंकू महोत्सव खूप सुंदर साजरा केला आहे त्या निमित्ताने या सगळ्या कार्यकारिणींचं संस्थेच्या सगळ्या माजी अध्यक्षा नजर काढून त्यांच्यावरती आशीर्वाद देतात आपण बघूया चला खरं तर कोणत्याही शूट आहे ना ओके म्हणजे खरं तर कोणत्याही कलाकारासाठी त्याच्या पाकिटापेक्षा किंवा त्याला मिळणाऱ्या पेमेंटपेक्षा त्यांच्या सगळ्या लोकांचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा असतो आणि आज मला लाड जागृतीच्या सगळ्या महिला मंडळाने खूप भरभरून आशीर्वाद दिले आहेत आणि आता बघूया ते आशीर्वाद मला कशा स्वरूपात देत आहेत म्युझिक थैंक यू सो मच। यहाँ
सगळ्या कार्यक्रमी पार पडला आहे. स्वतः जर तुम्हाला सगळ्यांना जर दिसत असेल तर माझा हात तिथे सगळ्यांसमोर आहे. जेव्हा माझा खाली असेल तेव्हा तुम्हाला हळूहळू टाळ्या वाजवायच्या आहेत. जसा जसा माझा हात उंच वर जाईल तुम्हाला टाळ्यांचा आवाज वाढवायचा. बघूयात आपण आपल्या टाळ्यांनी किती छान ऊर्जा ह्या सगळ्यांपर्यंत आशीर्वादाच्या माध्यमातून पोहोचू शकतो. सगळ्या तयार का? जेव्हा खाली असेल हळूहळू टाळ्या हे वाढला, टाळ्या हात वाढले की टाळ्याचा आवाज वाढला पाहिजे. आपण ट्राय करूया. ठीक आहे, टाळ्याचा आवाज वर झाला पाहिजे. थोडं पुढे चल. क्या बात आहे मॅडम, खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर. ह्या रिकाम्या जागा भरा सरका नाही. एकदा जोरदार टाळ्या उंचावल्या सगळ्यांनी. आणि सर्व कार्यकारिणी व अध्यक्ष यांच्यासाठी हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. 2, 1, go! Music! जागेवर तू बरोबर. गाठी झाल्या दोघे काय झालं पाहिजे फक्त फुटले गाठी पाहिजे एक कुठला एक वर फुटला काय झालं पाहिजे पण ठीक आहे वय आहे पण खूप चांगले खेळायचं टाळ्यांचा जोर झाला पाहिजे नाही करा एक फुगा एक दोन तीन चार गाठ पडे 5 6 गाठ ठेवा ना गाठ ठेवा 7 8 ठीक आहे तुमचे 8 आहेत यांचे 8 आहेत गाठ नाही
मी काय करू शकतो कारण ते त्यांचं प्रॉब्लेम होतं माझं काय काम काय बोलतो टाकला का 9 तुमच्या 9 1 2 3 4 5 तुमचं 9 तुमचे 8 10 कोणाचे तुमचं 10 आहेत ना 10 तुमचे 5 परत 1 2 3 4 5 6 7 मॅडम काहीच होणार नाही ओके ठीक या 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 9 9 2 जणी झाला ठीक आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 वाल्या आणि काय झाली तिघींमध्ये. आता एक गेम होईल तुम्हाला तो ऑडियन्स सोबत खेळायचा हे काढून घे साईडला लाईक मग सांगतो ना नियम येतो त्याला तुम्ही अंदाज घेतो ऑडियन्स किती आहे. आता यांना जिंकवायचं की हरवायचं काम हे तुमच्या सगळ्यांचं आहे ठीक आहे. समजा जर मी सूर्यफुलाशिवाय मजा नाही. स्टॉप हां 3 नंबर बांगडी 4 5 6 थांबा 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 नाही 17 ठीक आहे तर तुमचं जमलं 17 प्रियंका मॅडमच्या वस्तू लिपस्टिकच ना हो नाही प्रियंका मॅडम 2 नंबर चॉकलेट 3 लिप बाम 4 पेन 5 गजरा 6 गजर 7 लिपस्टिक 8 बेल्ट क्लिप 9 10 11 12 13 बांगडीकच 14 15 तुमची मोजली ना तुमची एक नंबर होत्या बारा वस्तू बघा 2 नंबर 3 4 5 6 7 8 9 हे बाजूला होतं ते मोजले नाही बांगडी कस 11 बांगडी कस दीदी मागे 12 झाली 12 झाली ना बस एकच 13 15 तुमचे आहेत ना मॅडम दोघी यावरती आणि तुम्ही पण यावरती सूर्यफुलाशिवाय मजा नाही.
समोर बघा समोर. यानंतर रेखा लैना. या पुढे. यानंतर ज्योती मालपुरेताई. पुढे पुढे या पुढे पुढे या पुढे पुढे या पुढे. चला बघा इकडे. यानंतर मोहिनी पिंपरे मॅडम. बघा इकडे. हा रेडे. यानंतर यानंतर प्रीती देवडकर. आता आपण सगळ्या प्रवीण धामले त्यांना आपण छानशी देतो पैठणी. आनंद झाला पाहिजे. ग्रुप के मध्ये जिंकले आहेत योगिता प्रवीण धामले. टाळ्याचा उजवळ झाला पाहिजे. राहू द्या लावून आता बाहेर काढायची काय गरज आहे. झाला पाहिजे. यानंतर पुढचा गेम होता सासूबाई सुनबाई सुपर जोडी. सासूबाई सुनबाई सुपर जोडी आणि यामध्ये सुपर जोडी मध्ये सासूबाई ठरल्या आहेत कमल भांबरेताई आणि सुनबाई आहेत भाग्यश्री भांबरेताई. सुनबाई आणि यंदाच्या होम मिनिस्टरच्या सेकंड उपविजय ठरले आहेत हर्षाली दशपुत्रताई. टाळ्याचा जोर झाला पाहिजे. आणि स्वाती सोंगे. वर्षा येवले, स्वाती सोंगे. हर्षाली दशपुत्रताई. सेकंड नंबर उपविजेत्या
गुजरातच्या हेल्थ मिनिस्टरचा वर्षांनी कशाबद्दल काही आहे त्याचा टाळा झाला पाहिजे. यानंतर होम मिनिस्टरच्या यंदाच्या उपविजेत्या आहेत प्रियंका दशपुत्र माझा टाळा झाला पाहिजे. आणि लाड जागृती महिला मंडळ मालेगाव यांच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने झालेल्या हळदीकुंकू महोत्सवात होम मिनिस्टरच्या यंदाच्या मानकरी ठरल्या आहेत लीना अमृतसरबाई. तुझं डावीकडे तो उजवीकडे थँक्यू सो मच. धन्यवाद. सगळ्या लकी ड्रॉच्या फायनलिस्ट खरंच याला लकी ड्रॉ म्हणू शकतो आपण. लकी ड्रॉ म्हणजे खरंच लकी ड्रॉ, खरंच तुम्ही सांगा नशीबवान आहात. एवढं शोधून तुम्हाला घडले आज. चला चला ठीक आहे.